अण्णा यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या या स्मृतीस अभिवादन करतो आणि मी माझ्या आजच्या या भाषणास सुरुवात करतो. 106 वर्षापूर्वी अभिमानानं सांगायला वाटतं की याच भूमीत, ज्या भूमीत आता तुम्ही बसलेला आहात, या भूमीमध्ये 106 वर्षापूर्वी आशिया खंडातील, मी गावाचं म्हणत नाही, तालुक्याचं म्हणत नाही, जिल्ह्यातलं म्हणत नाही, राज्याचं म्हणत नाही, देशाचं म्हणत नाही, तर आशिया खंडातली ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था स्थापन झाली. तिचा इतिहास काय आहे एक थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. 1900चा काळ बघितला तर मुलांनो, तो काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. ब्रिटिशांच्या हातामध्ये सत्ता होती. ब्रिटिशांच्या हातामध्ये सत्ता असताना आपल्याला ब्रिटिश एक गुलामासारखे वागवत होते. पण त्याच ब्रिटिशांनी बाळांनो, काले मुले आणि मुलांच्या शाळेत कोण कोण शिकले? काले मुले आणि मुले. तुमचं सद्भाग्य आहे की ती आपली काले मुलांची शाळा झेडपीची आहे, ती 1865 साली स्थापन झाली. किती? 1865. आणि त्यावेळेचा असा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला होता की महाराष्ट्रातली दुसरी का ती तिसरी शाळा होती. त्याच वेळी साधारणतः 100 वर्ष झाली त्या शाळेला मुलींची एक स्वतंत्र शाळा त्यावेळी काढली गेली. मग ती शाळा काढल्यानंतर तिथं येणारी मुलं कुठली होती? तर अगदी इकडं शेडगेवाडी चरण असेल, त्या भागातून मनव असेल, उंडाळे, येवती, ओंड, उंडाळे, इकडून सुद्धा ती मुलं यायची आपल्या शाळेमध्ये शिकायला. मग त्या काळात 4थी नंतर किंवा 7वी नंतर नोकऱ्या असायच्या. मग इथं मुलं आल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळी ती मुलं येत आहेत, त्या मुलांची राहण्याची व्यवस्था होत नव्हती. आपल्याच गावातील विठ्ठल खटावकर म्हणून जे आहेत, स्वर्गीय विठ्ठल खटावकर, या व्यक्तिमत्वानं काय केलं? त्या व्यक्तिमत्वाला त्या काळामध्ये इंग्रजीत चांगलं अस्खलित बोलता यायचं, इंग्रजीत पुढच्याला समजून सांगता यायचं. कारण जो इंग्रजांचा काळातला पत्रव्यवहार असायचा, तो पत्रव्यवहार पूर्णपणे इंग्रजीत असायचा. म्हणजे तुम्हाला जमिनीचा जर एखादा पत्रव्यवहार आला तो इंग्रजीत नाही यायचा. शासनाचं कुठलं आलं पत्र तर ते इंग्रजीत नाही यायचं. आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा अर्थ समजायचा नाही. मग तो अर्थ समजायचा नाही तर ती लोक काय करायची? ते खटावकरांच्या घरी जायची आणि तो अर्थ आम्हाला समजून सांगा, आम्हाला शासनाचं असं पत्र आलेलं आहे, कुठल्याही योजनेचा असेल, मोजणीचा असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टींचा असेल. आणि खटावकर त्या काळात आपल्या काले भागातच नव्हे तर काले पंचकृषीमध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं. लोक त्यांना न्यायदानासाठी सुद्धा बोलवायचे. म्हणजे एखाद्या घरी एखाद्याचा वाद झाला भावाभावांचा, तर ते वाद सुद्धा सोडवायचे. एक चांगलं व्यक्तिमत्व ते तयार झालं होतं त्या काळामध्ये. आणि त्यांची ख्याती अगदी शाहू महाराजांच्या पर्यंत पोहोचली होती. त्याच दरम्यान शाहू महाराजांनी 1909, 1910, 1911 या दरम्यानच्या काळामध्ये विविध जाती धर्माची वसतिगृह शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सुरू केली होती. जैन वसतिगृह असेल, मराठा वसतिगृह असेल, तेल्यांसाठी असेल, मायांसाठी असेल, मुस्लिम वसतिगृह असेल, अशी बरेच वसतिगृह शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातींची ही कोल्हापूरमध्ये स्थापन केली होती. शिक्षणाच्या प्रवाहामध्ये लोक यावी, शिक्षणानं अज्ञान दूर होतं, लोक सज्ञान होतात, हा मूलमंत्र खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी दिला होता. शाहू विचारांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं कर्मवीरांनी आपली वाटचाल सुरू ठेवली होती. कारण की कर्मवीरांचा जन्म कोल्हापूरचा, त्यांचं शिक्षण राजाराम हायस्कूलमध्ये झालेलं होतं. 6वी पर्यंत शिकलेले अण्णा इंग्रजी विषयात नापास झाले होते. अण्णांना पुढचं शिक्षण आवडलं नाही, अण्णांनी शिक्षण सोडून दिलं मित्रांनो. आणि अण्णांनी थेट कोरेगाव गाठलं. कोरेगाव गाठल्यानंतर ज्यावेळी अण्णांचं लग्न होतं, लग्नानंतरचा प्रसंग एके दिवशी पाहुणे घरी येतात आणि पाहुणे विचारतात, भाऊराव काय करतो सध्या? भाऊरावांचे वडील पायगोंडा पाटील उत्तर देतात, भाऊराव काय करत नाही, 2 वेळ गिळतो आणि गावभर हुंडारतो.
2 वेळ गिळतो आणि गावभर हुंडाळतो. शेजारी बसलेल्या लक्ष्मीबाई पाटलांना डोळ्यात पाणी येतं. जेवायला सगळे पाहुणे बसलेले असतात आणि त्याच दरम्यान अण्णांच्या ताटामध्ये काही पदार्थ वाढत असताना लक्ष्मीबाई पाटलांचे 2 अश्रू अण्णांच्या ताटामध्ये पडतात. अण्णांना वाईट वाटतं की या छोट्याशा कृतीमुळं माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, मला काहीतरी केलं पाहिजे. अण्णांनी थेट चालत चालत, म्हणजे देहानं पछाडलेले अण्णा, 6वी नापास झालेले अण्णा थेट सातारा गाठतात. सातारमध्ये येऊन शिकवण्या सुरू करतात. शिकवण्यावेळी अण्णा भन्नाट घेतात की दरेकर मॅडम, माझ्या पुस्तकामध्ये वाचण्यात असं आलं की अण्णा इंग्रजी विषयात नापास झाले, पण अण्णा संस्कृत विषयाची शिकवणी घ्यायचे. ते कशा शिकवणी घ्यायचे? अण्णांना पाटील मास्तर म्हणून सातारमध्ये ओळखलं जायचं. पाटील मास्तर या नावानं अण्णाला ओळखलं जायचं. अण्णांनी संस्कृत शिकवायचे. राजेंद्र गडकर यांच्याकडे अण्णा पहाटे जायचे. पहाटे गेल्यानंतर सकाळी 7च्या दरम्यान 6च्या दरम्यान मागे यायचे आणि तो एक मुलगा संस्कृत शिकायला अण्णांच्याकडे यायचा. तो मुलगा त्यावेळी सातारा जिल्ह्यात पाहिला आला होता. म्हणजे अण्णा देहानं पछाडले, शिक्षक सुद्धा होण्याचं काम केलं, शिकवणी घेण्याचं सुद्धा काम केलं. त्यानंतर अण्णांनी काही काळ किर्लोस्करच्या कंपनीमध्ये नांगराचे फाळ विकण्याचं काम सुरू केलं. ते फाळ विकत असताना अण्णांना जाणवलं, महाराष्ट्रभर अण्णा फिरू लागले, अण्णांच्या पायाला फोड येऊ लागले. म्हणजे अण्णांनी थोडक्यात त्या गोष्टीचं मार्केटिंग करायला सुरुवात केली की फाळ किती चांगले आहेत. पण ते फिरत असताना, ग्रामीण भागातून जात असताना, ग्रामीण भागातल्या माणसाचं अण्णांना दुःख समजलं की या बाबा घरची गरिबी कशी आहे, हा एखादाच माणूस श्रीमंत आहे, याची गरिबी का आहे? त्याचं पोरग शिकलेलं नाही, त्याची पोरगी शिकलेली नाही, ह्यांना शिक्षणाची गरज आहे. अण्णांनी किर्लोस्करची नोकरी सोडली. अण्णा कुपर कंपनीत कामाला लागले. कुपर कंपनीत ज्यावेळी कामाला लागले त्यावेळी कुपर कंपनीच्या मालकांना अण्णांनी सांगितलं होतं की उत्पन्नाचा 10% भाग हा माझ्या शैक्षणिक कार्यासाठी तुम्ही द्यायचा. खटावकरांचं तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं, ते उदाहरण तुम्ही लक्षात ठेवलं असेल. खटावकर शाहू महाराजांना भेटले. शाहू महाराजांना भेटल्यानंतर शाहू महाराजांनी संकल्पना मांडली, अहो विठ्ठलराव, तुम्ही तुमच्या गावामधल्या लोकांना एवढं चांगलं प्रबोधन करताय, गावामधल्या लोकांचे प्रश्न सोडवताय, त्यांना इंग्रजीतल्या अडीअडचणी समजून सांगताय, त्यांना पत्र वाचून दाखवताय. मी सुद्धा माझ्या गावामध्ये, माझ्या कोल्हापूर नगरीमध्ये करवर निवासनीच्या या स्थानामध्ये विविध जाती धर्माची वसतिगृह स्थापन केलेली आहेत. तुम्हाला वाटलं तर तुमच्या भागात एखादा प्रयोग करा, कारण की महाराष्ट्रातली 2 ते 3 नंबरची तुमची शाळा आहे. त्याच दरम्यान, म्हणजे एखाद्या गोष्टी जमून कशा येतात, त्याच दरम्यान महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या जलशे भरले जायचे. सत्यशोधक चळवळीचे प्रवाहामध्ये त्यावेळी ठरवलं गेलं होतं की लोकांना सज्ञान करायचं आहे. प्रबोधन करायचं म्हणजे काय करायचं? अंधश्रद्धेच्या बिमोड करायचा, सतीची प्रथा बंद करायची. सती जाणं म्हणजे काय माहिती आहे? कुणाला माहिती आहे? त्या काळात पतीचं निधन झालं तर जळत्या चितेत त्या विधवेनं उडी मारायची, म्हणजे सतीला जाणं. अशा ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्या सत्यशोधक समाजानं जो वसा घेतला होता, त्या वशामध्ये त्यांनी ठरवलं होतं की या सगळ्या प्रथा बंद करायच्या, शिक्षण पोचवायचं. त्याच ह्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या परिषदेमध्ये, इथं परिषद भरली काल्यामध्ये, ती तारीख होती 25 सप्टेंबर 1919. आणि त्याच दरम्यान विद्यार्थ्यांनो, त्या चळवळीमध्ये असा ठराव घेण्यात आला की येणाऱ्या विजयादशमीच्या मुहूर्तावर, म्हणजे 4 ऑक्टोबर 1919, आजपासून 106 वर्षापूर्वी ठरवलं गेलं की रयत शिक्षण संस्था या नावानं इथं काल्यामध्ये आपण शिक्षणाची मुहूर्तमेढ रवायची. त्याला रयतच का नाव दिलं गेलं? कारण की आपली हयात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी घालवली होती. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल असतील या आपली त्यातून सुटका केली होती आणि आपलं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी वाहिलं होतं, म्हणून त्या शिक्षण संस्थेला सुद्धा रयत नाव द्यायचं. हे सगळं जमून येत असताना पुढं काय झालं तर 4 ऑक्टोबरला ज्यावेळी संस्था स्थापन झाली, त्याच दरम्यान विद्यार्थ्यांनो प्रांताचं इलेक्शन लागलं होतं. आता ज्या पद्धतीने आमदार आणि खासदारांचं निवडणूक असते, त्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रांत निवडला जायचा. आपल्या भागाचे प्रांत निवडले जायचे. आणि ते प्रांत निवडत असताना अण्णा ज्या कंपनीमध्ये काम करत होते, त्या कंपनीचे मालक बीबी कुपर हे त्या प्रांताच्या इलेक्शनला उभे राहिले होते. खटावकरांचे आणि त्यांचे संबंध होते. अण्णांनी त्यांना विनंती केली
त्यानंतर खटावकरांनी विनंती केली आणि इथं जे आपण बोर्डावरती नावं बघतोय विद्यार्थ्यांनो, ती सगळी मंडळी आपली कालेकर आहेत. कोळ्याचे एक सोडले कल्याणी, जे अण्णासाहेब कल्याणी आहेत, त्यांचे ते वंशज आहेत. अण्णासाहेब कल्याणी आहेत, त्यानंतर कोळ्याचे एक सावंत म्हणून आहेत. बाकी सगळी मंडळी आपल्या कालेतली आहेत. म्हणजे कदाचित ह्यात माझे पहिल्याचे सभासदात नाव आहे. पहिले माझे ते पंजोबा आहेत. मला अभिमान वाटतो, माझे पंजोबा सुद्धा 1919च्या बॉडीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशी बरीच मंडळी इथं काम करतात. मग त्यांनी काय केलं, 4 ऑक्टोबरला ठराव घेत असताना खटावकरांनी त्यांना सांगितलं, कोपर साहेबांना, की प्रांताच्या इलेक्शनला तुमचा जो मतदार वर्ग आहे, तो मतदार वर्ग आमच्या काले आणि काले परिसरातला आहे. तुम्हाला आमच्या या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व्हावं लागेल. आणि DB कुपरांनी सुद्धा त्याला मान्यता दिली आणि रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष, म्हणजे रजिस्टर व्हायच्या अगोदरच सांगतोय, ज्यावेळी संस्था स्थापन झाली त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून DB कुपरांनी काम केलं. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र पांडुरंग पाटील यांनी काम केलं. बंडोबाबाजी शेट्टी यांनी उपाध्यक्ष काम केलं. बरीच मंडळी आपल्याला कधीतरी त्याचा नामोल्लेख आपल्याला येईल. 10वी अ चा जो वर्ग आहे, त्या 10वी अ च्या वर्गाच्या बाहेर आपण तो पूर्ण अहवाल लावलेला आहे. आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या बाळानो 1925 म्हणजे 1919 ते 1925 या पंचवार्षिक अहवाल आहे. या अहवालामध्ये काय आहे तर संस्था कशी स्थापन झाली, कुणी किती रुपयांची मदत केली, म्हणजे त्या काळात आज आपण रुपयामध्ये मदत घेतो, त्या काळात 1 पै 2 पै 3 पै, कुणी किती जळम दिलं, कुणी किती मिरच्या दिल्या, म्हणजे मिरच्यांच्या पोत्यांचा सुद्धा उल्लेख यामध्ये खऱ्या अर्थानं केलेला आहे. त्यावेळेचे गव्हर्नर असतील, इंग्रज गव्हर्नर होते, त्या गव्हर्नरांचा यामध्ये उल्लेख आहे आणि संपूर्ण बॉडीचा यामध्ये उल्लेख आहे. संस्था कशी स्थापन झाली, काय झाली, आता थोडक्यात इतिहास यामध्ये आहे. आणि मला अभिमान वाटतो की माझं कालेगाव रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचं गाव म्हणून कर्मवीर वाघोबा पाटलांनी आणि त्यावेळेच्या सत्यशोधक समाजाच्या जलशामध्ये सुधारकांनी निवडलं, ही आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कालेगावचा इतिहास जर बघितला, कालेगावचा जर इतिहास बघितला तर शिक्षणामध्ये आपण कुठंच कमी नाही आहोत आणि इथून पुढे सुद्धा आपण कधीही कमी पडणार नाही. आज रयत शिक्षण संस्था मोठ्या दिमाखात 750 शाखा आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या झाल्या. आशिया खंडातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था आपण का म्हणतो तर ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेली, शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण मिळावं म्हणून ज्या महामानवानं सत्याप्पा भोसलेची कथा मी तुम्हाला परवा सांगितली की ज्या सत्याप्पा भोसलेला अण्णांनी लहानपणी आदर्श मांडलं होतं. आदर्श यासाठी मांडलं नव्हतं, वारणेचा वाघ म्हणून आपण कधी पिक्चर बघितलं तर वारणेचा वाघ या पिक्चरामध्ये सत्याप्पा भोसलेची कथा आहे. तो सत्याप्पा भोसले कोण आहे जाता जाता तुम्हाला सांगतो. तर त्यावेळेचं रॉबिन हुड म्हणून ज्याला म्हटलं जायचं, सत्याप्पा भोसलेचं गाव हे कुंभोज होतं. पूर्वीच्या काळात दलित असतील, शूद्र असतील अशांना समाजामध्ये स्थान नव्हतं. एक दलिताची महिला, काट्याचं कुंपण होतं, त्या कुंपणाच्या काट्या काय मोडते, सत्याप्पा भोसले ते बघतात काय, सत्याप्पा भोसलेला राग येतो आणि त्या ज्या धनिकानं त्या महिलेला मारहाण केलेली असते त्या धनिकाचा सत्याप्पा भोसले खून करतात, त्याला ठार करतात. अण्णा तेवढंच हेरतात की या महिलेला मारहाण झाली, ती दलित होती म्हणून या सत्याप्पा भोसलेनं तिथला त्या धनिकाला ठार केलं. म्हणजे सत्याप्पा भोसले काय करायचा, धनिकांना, जे धनिक गोरगरिबांना त्रास देत आहेत अशांना तो ठेवायचा नाही. त्यानंतर जाऊन ज्या मुलीबाळी संसाराच्या प्रवाहातून बाहेर पडल्यात त्यांना संसाराला लावायचा. इतकं मोठं काम सत्याप्पा भोसले करायचा आणि अण्णांनी त्याला आपला आदर्श मानला होता. एक दिवस एवढे खून झाल्यानंतर सत्याप्पा भोसलेला जन्मठेप होते, त्याला इस्लामपूरच्या कोर्टामध्ये आणलं जातं आणि इस्लामपूरच्या कोर्टामध्ये आणल्यानंतर विद्यार्थ्यांनो ज्यावेळी त्याला बाहेर काढलं जातं, 6-6.5 फूट उंचीचा सत्याप्पा भोसले, झाड बलदंड असणारा सत्याप्पा भोसले, एका बाजूला 6 पोलीस, या बाजूला 6 पोलीस आणि त्याला धरून नेलं जात आहे. जन्मठेपेची शिक्षा दिली आणि त्याला घेऊन जात होते. शिक्षा फरमावली होती, पण ज्या माता माऊलींचा, ज्या माऊलींचा संसार त्यानं वाचवला होता, त्या सगळ्या माय माऊल्या, ज्या धनिकांनी त्याला त्रास दिला होता, ज्या लोकांना न्याय मिळाला होता, ते सगळी लोक त्याच्या स्वागताला बाहेर थांबली होती. एका बाजूला महिला होत्या, एका बाजूला पुरुष मंडळी होते आणि सत्याप्पा भोसले वाट चिरत 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 पुढे निघाला होता. जात असताना सत्याप्पा भोसलेला एका कोपऱ्यामध्ये उभे असलेले एक व्यक्ती दिसते, दाढी वाढलेली, अंगावरती जाडे भरडे केस, हातामध्ये काठी, पायामध्ये चप्पल, कोल्हापुरी चप्पल, आणि अण्णांनी कालच चप्पल घेतलं होतं. तो सत्याप्पा भोसले अण्णांना त्या कोपऱ्यामध्ये पाहतो, त्या 6 पोलिसांना हिसडा देतो. 6च्या ह्या बाजूचे 6, ह्या बाजूचे 6,
पोलीस खाली कोसळतात. सत्याप्पा भोसले पळत पळत जातो, अण्णांच्या पाया पडतो, अण्णांच्या पायावर डोकं ठेवतो आणि अण्णांना म्हणतो, अण्णा निघालोय जी, जन्मठेप मला मिळाली. अण्णा त्याला जवळ घेतात, मिठी मारतात आणि अण्णा म्हणतात, सत्याप्पा निघालायस ना, तुझा शेवट हा करुणा भय होऊ नये. जाता जाता सत्याप्पा भोसले अण्णांना म्हणतो, अण्णा निघालोय जी, आता जन्मठेप मी आता भोगतोय, तर जाता जाता मला एक तुम्ही वस्तू द्यायची. अण्णा म्हणले, मागून तरी बघ र, कर्मवीर भाऊराव पाटलाचा शब्द म्हणजे शब्द. मागायचं काय अण्णांना, हातामध्ये काठी तरी आहे. मग त्याच वेळी तो म्हणतो, अण्णा मोठ्या माणसाचं काहीतरी जवळ असावं जेलमध्ये, मला तुमचं पायतान देता का. अण्णांनी क्षणाचा विचार केला नाही. कालच घेतलेलं कोल्हापुरी पायतान अण्णा काढतात, सत्याप्पा भोसलेला देतात. सत्याप्पा भोसले एखाद्या लहान मुलाबाळासारखं चप्पल अण्णांचं दोन्ही हातात घेतो, छातीशी कवटाळतो. त्याच वेळी अण्णा विचार करतात, हा सत्याप्पा भोसले मायबाऊलीसाठी लढला, धनिकांच्या विरुद्ध लढला आणि आज जन्मठेप भोगतोय. मुलींसाठी मी काय करू शकलो नाही. मगाशी माने मॅडमनी छान उदाहरण दिलं मुष्टीफंडाचं. त्या मुलांसाठी अण्णा करत राहिले, मुलींसाठी अण्णांनी काय केलं नव्हतं. त्याच वेळी सत्याप्पा भोसलेला अण्णा शब्द देतात, सत्याप्पा तू आयुष्यभर मुलीबाळींसाठी धनिकांच्या विरोधात लढत राहिलास, दलितांसाठी लढत राहिलास. हा भाऊराव पाटील तुला शब्द देतोय, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या खेडेपाड्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या शेवटच्या मुलीपर्यंत शिक्षण पोचणार नाही, तोपर्यंत हा भाऊराव पाटील पायात पादत्राण आणि डोक्यात शिरस्त्राण घालणार नाही. ह्या अण्णांनी बाळांनो पण केला. तुम्हाला परवा भाषणात उदाहरण दिलं बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं. म्हणजे बॅरिस्टर पी.जी. पाटील कौलापूरचे, त्या व्यक्तिमत्वाला अण्णांनी उचललं, सातारला नेलं. ज्यावेळी अण्णांच्या पायाला फोड यायचे, ढसाढसा मुलं रडायची, अण्णांनी स्वतःच्या प्रकृतीकडे कधीही लक्ष दिलं नाही आणि अण्णा संस्थेसाठी काम करत राहिले. एवढं मोठं काम अण्णांनी खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेसाठी करून ठेवलं. मुष्टीफंडाचं उदाहरण देत असताना ते मुष्टीफंड काय होता थोडक्यात सांगतो. आज प्रत्येकाच्या घरी आपण बघतो की घरघंटी आहे. घरघंटी म्हणजे दळायचं थोडं छोटं मशीन आहे, त्यामध्ये धान्य टाकतो, आपलं लगेच दळून मिळतं. म्हणजे क्विक धपाटे करायचे आहेत ना, चला पीठ मिक्स करा, लगेच पीठ तयार धपाट्याचं. पण बाळांनो, पूर्वीच्या काळामध्ये रोजच्या रोज पीठ बनवलं जायचं आणि त्यावरती जात्यावरती पहाटे पहाटे त्या घरातल्या महिला पहाटे पहाटे उठायच्या, सगळ्या घरचं आवरायच्या, जेवण करायच्या अगोदर जात्यावरती दळण दळलं जायचं. जात्यावरती विचार करा त्या मायमाऊलीला किती त्रास होत असेल. अण्णांनी त्यावेळी अशी योजना केली होती, अगं माते, माझ्या मुलांसाठी काय नको, तुझ्या धान्यातली सुपातली फक्त एक मूठ माझ्या मुलांसाठी दे. अण्णांनी सुपभर बाळानं धान्य मागितलं नाही. अण्णांनी काय मागितलं, एक मूठ धान्य दे. किती? एक मूठ फक्त. मुष्टीफंड त्याला म्हटलं जातं. तुझ्या सुपातला माय माऊले एक मूठ माझ्या विद्यार्थ्यांसाठी, वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी दे. ती माऊली सुद्धा अण्णांचं हे मोठं कार्य बघून दररोज आपल्या एका भांड्यामध्ये एक मूठ धान्य बाजूला काढून ठेवायची आणि अण्णा एके दिवशी त्या मुलांना घेऊन काले असेल, परिसर असेल, सातारा असेल, या परिसरामध्ये फिरायचे अण्णा आणि ते मुष्टीफंड गोळा करायचे. कमवा आणि शिका अण्णांनी योजना सुरू केली. कमवा आणि शिका म्हणजे काय? आज जर तुम्हाला घरात काम लावलं तर दिद्यानो आणि दादांनो सांगता तुम्ही अभ्यास आहे, पण त्या काळची मुलं ही काम करायची, मग शिक्षण घ्यायची. त्यातून येणारा मोबदला त्या मुलांना दिला जायचा. तो मोबदला मुलं शाळेसाठी वापरायची, शिक्षणासाठी वापरायची आणि मुलं शिक्षण घ्यायची. ही कमवा आणि शिका अण्णांनी खऱ्या अर्थाने योजना सुरू केली. सातारचं ज्यावेळी अण्णांनी छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केलं, अण्णांच्या स्थापनेनंतरचे बऱ्याच घडामोडी अण्णांच्या जीवनात घडल्या. जाता जाता फक्त त्या शिवाजी कॉलेजचं उदाहरण देतो आणि थांबणार आहे मी. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी आपल्या कधी आपण तोंडात आलं तरी अंगावरती काटा येतो. आपल्या इथल्या छोट्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज की, आपसुक त्याच्या तोंडातून, म्हणजे अगदी बोबडं जरी असलं तरी ती त्यातनं सुद्धा हात वर करतं आणि जय म्हणण्याचा प्रयत्न करतं की 350 वर्षापूर्वी आपल्या मनावरती ज्या राजाचा संस्कार झाला ते आपलं रक्त हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं तयार झालेलं आहे की काय, हे त्या मुलाला सुद्धा कळतं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं म्हणजे अण्णांनी प्राथमिक शाळा सुरू केली, पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली, विद्यालय सुरू केली आणि त्यावेळेच्या पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूर, पुणे, बडोदा किंवा मुंबईला जायला लागायचं. मग अण्णांनी ठरवलं माझी मुलं मी बाहेर का पाठवायची. मग अण्णांनी छत्रपती शिवाजी कॉलेज या नावानं सातारमध्ये कॉलेज सुरू केलं. कॉलेज सुरू करत असताना बाळानं त्याला खूप अडचणी आल्या.
म्हणजे आपल्या शाळा मौलीची इमारत उभी करत असताना गेल्या वेळीच मी एका दिदीला म्हटलं की तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे, आणि तो व्हिडिओ अशासाठी होता की ही मुलं, तुम्ही मुलं दरेकर मॅडम, आता 10वीची जी मुलं आहेत, ही मुलं 7वीत असताना ह्याच मुलांनी इमारतीचं बांधकाम ज्यावेळी सुरू होतं, म्हणजे दातृत्वाचा वसानी वारसा ह्या मुलांनी खरंच जोपासला. ह्या मुलांनी मॅडम वर्षभर RP पाटील मॅडम यांना वर्ग शिक्षिका होत्या, कला शिक्षिका, या मुलांनी त्यावेळी वर्षभर खाऊ खाल्ला नाही, आणि त्या मुलांनी ते पैसे साठवले आणि तो पैसा आमच्या या नूतन इमारतीसाठी दिला. विद्यार्थ्यांनो, त्याच पद्धतीनं म्हणजे इमारत उभी करत असताना छत्रपती शिवाजी कॉलेजची इमारत उभी करत असताना अण्णांना एवढं शिवप्रेम अण्णांचं जागं झालं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी आहे ना साताऱ्याची, मी शिवाजी महाराजांच्या नावानंच कॉलेज सुरू करणार. अण्णांनी सुरू केलं, अडचणी येऊ लागल्या. प्रत्येक चांगल्या कामात अडचणी येतेच, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि अण्णांनी सुरू करत असताना एक धनिक अण्णांच्याकडे आला, त्याला समजलं संस्था अडचणीत येत चाललेली आहे, कॉलेज उभं करतायत, कॉलेजला फंडाची गरज आहे. तो धनिक अण्णांच्याकडे येतो, धनिक खूप मोठा असतो. अण्णांना म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही कॉलेज सुरू केले, मी 1 लाख रुपयांची देणगी देतो, नाव बदलायचं. काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज जे नाव दिलंय ना, ते नाव बदलायचं आणि माझं तिच्या बापाचं नाव द्यायचं. शिवप्रेम जपणारे अण्णा, शिवनिष्ठेने जगणारे अण्णा, रयत या नावानं आपली शिक्षण संस्था सुरू का तर केली, तर रयतेसाठी झगडणारे, रयत उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं प्रेरित होऊन शाहू महाराजांचा आदर्श घेऊन मी काहीतरी सुरू करतोय. आणि हा धनिक मला म्हणतोय की बापाचं नाव बदला. त्यावेळी अण्णा म्हणतात, एक वेळ जन्मदात्या बापाचं नाव बदलेन. त्या धनिकाला अण्णा उत्तर देतात, एक वेळ जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण या कॉलेजला दिलेले नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापि बदलणार नाही. निर्भीडपणे अण्णा त्याला भेटले. तो धनिक आज त्यानंतर कधीही अण्णांच्या पुढे आला नाही. अण्णांचं दातृत्व असेल, कर्तृत्व असेल, रयत माऊलींचं कर्तृत्व बाळांनो बघितलं. ज्या रयत माऊलींना लग्नामध्ये 120 तोळ सोनं घातलं होतं त्याच्या आई वडिलांनी, किती? 120 तोळ. आज सोन्याला दर किती आहे दरेकर मॅडम? हा बघा, लगेच क्विक मध्ये दर माहिती आहे, 1,17,000. आज जर त्याचा विचार केला, जवळजवळ 1,25,00,000 लाखापर्यंत त्याचं मूल्य जाऊ शकतं. एवढं दातृत्व, म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून या रयत माऊलीनं वसतिगृहासाठी दिलं, मुलांसाठी दिलं. रयत शिक्षण संस्था काल काढली, आज लगेच आशियाभर पसरली असं नाही झालं. आज रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी जवळजवळ 4.5 लाख विद्यार्थी शिकत आहेत. 14,000 कर्मचारी त्यामध्ये काम करत आहेत. अनेक अध्यापक विद्यालय आहेत. संस्थेचे अध्यक्ष म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब काम करत आहेत. चेअरमन म्हणून IAS रिटायर चंद्रकांत दळवी काम करत आहेत. परवाच आलेले आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आपल्या जयंतीच्या निमित्तानं आलेले आणि संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख, ते सुद्धा IAS आहेत. अशी मोठ्या लोक आज संस्थेमध्ये कार्यरत आहेत. संस्थेतला आज इतिहास बघितला तर AI सारखा आपण टेक्नॉलॉजी आज सुरू करतोय. प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड करण्याचा संकल्प करतोय. असे बरेच संकल्प करतोय. आणि या संकल्पनेला रयत शिक्षण संस्था, म्हणजे एखादी संस्था एखादी गोष्ट 20 वर्षांनी करते, तर 20 वर्षा अगोदरच रयत शिक्षण संस्था त्या गोष्टीचा विचार करते. म्हणजे आज AI, तुम्ही जर आजूबाजूच्या कुठल्या शाळेत गेला आणि विचारलं तुमच्या शाळेत AI सुरू आहे का, तुमच्या शाळेत वर्गात इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आहेत का, तर ते म्हणतील इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डच म्हणजे आम्हाला काय माहित नाही. त्याला म्हणायचं 75 इंची आमच्याकडे मोबाईल आहे, तो मोबाईल आमच्या वर्गात आहे. म्हणजे ही संकल्पना खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्था येणाऱ्या काळामध्ये राबवत आहे. कात म्हणजे कात टाकणं म्हणतो, म्हणजे सापानं कातण टाकली की साप पुनर्जीवित होतो आणि पुन्हा कामाला लागतो. कात टाकत टाकत नव्या पिढीचा पुढचा विचार करत आज रयत शिक्षण संस्था पुढे गौडदौड करत आहे. आज 106वा वर्धापन दिन आहे. तुम्ही सर्वजण इथं आलात. दरेकर मॅडम आल्या, सवाद्याच्या मुख्याध्यापिका, जनरल बॉडी सदस्य आहेत, पाटील मॅडम वाठारच्या मुख्याध्यापिका, आमचे मार्गदर्शक सन्मान्य पवार सर असतील, निकम सर असतील, त्यानंतर शिंदे सर ज्यांनी छान सूत्रसंचालन केलं, त्या KP पाटील मॅडम, जाधव मॅडम, त्याच पद्धतीनं ज्यांनी आपल्या वक्तृत्वातून मुलांना प्रश्न विचारून उल्हासित केलं, त्या माने मॅडम, तसेच वसतिगृहाचे अधीक्षक शेडगे सर. आणि खरं तर एका व्यक्तिमत्वाचा मला नामोल्लेख करायला आवर्जून आवडेल, जो माझा वर्गमित्र आहे. आम्ही एका वर्गात शिकलो, आपल्याच शाळेत शिकलो, तो म्हणजे नाना. जो नाना इथं म्हणजे दरेकर मॅडम मगाशी ज्यांचा तुम्ही सत्कार केला, ज्या दोघांचा, ते पती पत्नी आहेत. अगदी मुलांची
स्वतःच्या मुलांचं एवढी काळजी घेतात. म्हणजे जरी इथं समजा ग्रँट नाही आली तरी घरात मुलांना जेवायला नेतात, एवढी काळजी मुलांची घेतात. म्हणजे आज यांना बाहेर जरी काम करायचं म्हटलं फक्त 6,000 रुपये पगार शासन देतं दोघांना, 5,000 आणि 6,000. पण यांनी हॉस्टेल सोडलेलं नाही मुलांची काळजी घेण्यासाठी. आज बरीच वसतिगृह बंद पडण्याच्या मार्गावर आहे, पण आज हे वसतिगृह खरं तर नाना आणि नानांच्या पत्नीनं उभारलेलं आहे. परवा सचिवांना मी आत वसतिगृह सगळं फिरून दाखवलं, किचन शेड दाखवलं. तुम्ही कधी जनरल बॉडी सदस्य म्हणून आमच्या वसतिगृहाचा प्रश्न तुम्हाला जर मांडता आला, कारण रयत शिक्षण संस्थेचं मूळ आहे. कारण की रयत शिक्षण संस्थेला जन्म आमच्या कालेगावाने दिला आहे. आमची रयत शिक्षण संस्थेची आई कोण आहे तर आमचं कालेगाव आहे. आणि या कालेगावाला रयत शिक्षण संस्था कधी विसरणार नाही, तेवढं आम्ही आता काम केलं आहे आणि तेवढं काम करत राहू. तुम्हाला जर कधी प्रश्न मांडता आला, विशेष प्रश्न, म्हणून आमच्या या वसतिगृहात आमची शाळेचं काम झालंय ते आम्ही धडक काम करत राहू, पैसे आणत राहू, त्यात बदल करत राहू. पण ही वसतिगृह सुद्धा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये बदलायचं आहे, त्याचं नूतनीकरण करायचं आहे. खिडक्या असतील, पाण्याची सुविधा असेल, किचन असेल, मुलांना राहण्याची सोय असेल, लाईटची सोय असेल, अभ्यासिका असेल, पुस्तकांची सोय असेल, नवीन पुस्तकं इथं आणायची असतील, फरशी बदलायचं काम असेल, तुम्ही मांडावं. आज तुम्हाला बोलवायचं आमचंच एवढं कारण की बेधडकपणे तुम्ही त्या गोष्टी मांडू शकाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्याच्या वसतिगृहाचं सुद्धा आपण नूतनीकरण येणाऱ्या काळामध्ये करायचे आहे अशी घोषणा करतो. आणि या घोषणेसाठी येणाऱ्या काळामध्ये 2-4 वर्षांनी तुम्ही मला साथ द्यायचे माझी विद्यार्थी म्हणून. द्याल ना इकडं? आणि बाळांनो, कधीही गावच्या शाळेला कधी सुद्धा विसरायचं नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.